महत्त्वाची एक बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला। मुंबईचा दुश्मन 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात येणार आहे। अमेरिकेत जेरबंद असलेल्या राणाला घेऊन काही क्षणातच NIA पथक दिल्लीत दाखल होईल। राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्यात। दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी NIA त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं। तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात। तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे। आत्ता आपल्या ज्या एजन्सीज आहेत म्हणजे परराष्ट्र मंत्रालय, त्याच्यात आपले इंटेलिजन्स एजन्सीज असतील, NIA वगैरे असतील, त्याचे ऑफिसर हे US ला गेलेले आहेत, पेपर वगैरे साईन होत आहेत आणि ते त्याला घेऊनच इंडियात येतील। तर असं आपल्याला म्हणता येणार नाही की 1-2 दिवसात येईल, त्याला 1 आठवडा पण लागू शकतो किंवा 4 दिवसात पण येऊ शकेल, पण तो इंडियात नक्की येणार। इंडियात आल्यावर त्याला वेगवेगळ्या एजन्सीज त्याचा तपास करणार आहेत। इंडियात आल्यावर मुंबई पोलीस पण प्रयत्न करेल त्याचा ताबा घ्यायला, म्हणजे इंडियात आल्यावर त्याला इथल्या कोर्टात, जास्त करून दिल्लीतच त्याला पटियाला हाऊसमध्ये किंवा कुठल्या तरी कोर्टात हे केलं जाईल आणि मग कोर्ट जे निर्देश देईल आणि ज्या ज्या एजन्सीज त्याची कस्टडी मागतील त्याप्रमाणे कोर्ट ठरवेल की कोणाला कस्टडी द्यायची, कसं द्यायचं। तर थोड्याच वेळात आता 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला भारतात दाखल करण्यात येणार आहे। तहव्वूर आर्थर रोड किंवा मुंबईतील दिल्लीहून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबईचा दुश्मन थोड्याच वेळात भारतात येणार आहे। तर मुंबईचा दुश्मन 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात येणार आहे। अमेरिकेत जेरबंद असलेल्या राणाला घेऊन काही क्षणातच NIA पथक दिल्लीत दाखल होईल। राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या। दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी NIA त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं। तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात। तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची भारताला संधी आहे। तर कोण आहे हा तहव्वूर राणा, आपण त्यावर एक नजर टाकूया। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाकडून मदत करण्यात आली होती। हल्ल्यासाठी रेकी करण्यासाठी राणा पत्नीसोबत मुंबईतही येऊन गेला होता। राणानं तयार केलेल्या ब्लूप्रिंटनुसार हल्ल्याचा कट तडीस नेण्यात आला। मुंबई हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडून त्याला अटक करण्यात आली। पंधरा वर्षांपूर्वी शिकागोत ट्रॅव्हल एजन्सी तो चालवायचा। त्यामुळे तब्बल 16 ते 17 वर्षांनंतर आता तहव्वूर राणाचा ताबा भारताला मिळतोय। ही भारताच्या कूटनीतीचं एक मोठं यश मानता येतंय। तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे। तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी NIAची 7 सदस्यांची विशेष टीम आता स्थापन करण्यात आली आहे। त्यात काही वरिष्ठ वकील देखील आहेत। ADG रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आले आणि NIAचे प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यर्पणासह चौकशीची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे। विशेष म्हणजे 26/11च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता। सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलं होतं। हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी त्यावेळी अनेकांचे प्राणही वाचवले होते। राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या NIAच्या मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे। त्यानंतर त्याच्यावर मुंबईत खटला चालणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे।
आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे. सोमेश, भारताच्या कूटनीतीचं एक मोठं यश, तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण आज भारतात होतंय. कशा प्रकारे तपास होईल, कशी चौकशी होईल आणि पुढील कारवाई कशी होईल? तर काही आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडे जाऊयात. सोमेश, भारताच्या कूटनीतीचं एक मोठं यश आज म्हणता येईल, कारण तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण भारतात होतंय. पुढील चौकशी कशी असेल, काय घटनाक्रम असेल आज दिवसभराचा? नक्कीच अतिशय महत्वाची अशी घडामोड आहे भारताच्या दृष्टीने. विशेष म्हणजे भारताच्या कूटनीतीचं हे यश सुद्धा आहे की तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाते आणि पहिल्यांदा ताबा दिला जाईल असं म्हटलं जाते आणि त्यानंतर एनआयए त्याला कोर्टात हजर करून त्याची पुढील कोठडी ही चौकशीसाठी मिळवेल. यामध्ये प्रामुख्याने तहव्वूर राणाच्या चौकशी दरम्यान जो सहभाग किंबहुना ISIचा सहभाग 26/11च्या संपूर्ण हल्ल्यामध्ये जो होता त्याविषयीचे धागेदोरे आणि त्याविषयीचे पुरावे हे जास्तीत जास्त गोळा करता येणार आहेत आणि त्यामुळेच तहव्वूर राणाच्या या संपूर्ण प्रत्यार्पणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एक वेगळं महत्व आहे. हो सोमेश, खरं तर 2009 पासून भारताने ही मागणी सतत लावून धरली होती की तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण भारतात व्हावं आणि आता त्यानंतर अंतिमतः तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण होतंय. कशा प्रकारे NIA कडून कारवाई केली जाईल आणि त्याचबरोबर अमेरिकेची देखील यावर कशा प्रकारची भूमिका असेल? नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येणं यामुळे तहव्वूर राणाचा मार्ग हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणजे जी आतापर्यंत अमेरिका आणि भारतामध्ये संधी आहे प्रत्यार्पणासंदर्भातली त्या ट्रीटीनुसार संपूर्ण सगळ्या न्यायिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला प्रशासकीय होकाराची आवश्यकता असते आणि भारतामध्ये तहव्वूर राणाच्या विरोधातील सर्व न्यायिक प्रक्रिया पार पाडल्या होत्या त्याविषयीची अधिकृत विनंती ही खरं सोमेश, त्यामुळे तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण ही भारतासाठी एक महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.